So let us start the next point. Let us start parallel and perpendicular lines. तुम्हाला माहिती आहे पॅरलल कशा म्हणायचं आपण पॅरलल दोन लाईन. सपोज करा या लाईनचे इक्वेशन 2x + 3y = 4a. या लाईनचे इक्वेशन 4x + 6y = 8a. तर ह्या दोन लाईन्स कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. व्हॉट अबाउट परपेंडिक्युलर? ही एक स्ट्रेट लाईन आहे, ही एक स्ट्रेट लाईन आहे. सपोज या लाईनचे इक्वेशन 2x - 3y = 4. या लाईनचे इक्वेशन 2x + 3y = 2. या दोन लाईन्स काय आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरचा मीनिंग त्यामध्ये किती डिग्री अँगल तयार होतो? 90 डिग्री. म्हणजे ह्या दोन लाईन, हे एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे. या दोन लाईन कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहेत आणि ह्या दोन लाईन कशा आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता स्ट्रेट लाईन मध्ये त्याच्या काही कंडिशन्स आहेत. कधी पॅरलल लाईन्स असतात कधी म्हणायच्या, दोन लाईन्स पॅरलल आहेत कधी म्हणायचं आणि दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत त्याच्यासाठी एक स्टेटमेंट किंवा त्याच्यासाठी एक नोटेशन दिलेलं आहे. सो राईट, इफ line L1 and line L2 are having slopes M1 and M2 respectively, then त्याच्यामध्ये फर्स्ट if M1 = M2 then lines are parallel to each other. If M1 into M2 is equals to -1, then lines are perpendicular to each other. नीट कंडिशन समजून घ्या. जर M1 = M2 म्हणजे काय? पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप जर सेम आला, इक्वल आला, तर त्या लाईन कशा असतात? these lines are called as parallel. पॅरलल लाईन कधी म्हणायचं? जेव्हा त्या लाईनचे स्लोप्स सेम असतील. जर M1 आणि M2 च्या व्हॅल्यू सेम आल्या तर त्या लाईन्स कशा असतील? पॅरलल. आणि जर M1 × M2 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप या दोन्हीचा प्रॉडक्ट जर -1 आला तर त्या लाईन्सला काय म्हणायचंय? परपेंडिक्युलर. लक्षात येतं? जर स्लोप सेम आला, पॅरलल लाईन्स असतील, जर त्या दोघांच्या स्लोपचं जर मल्टिप्लिकेशन -1 येत असेल तर त्याला काय म्हणायचंय? परपेंडिक्युलर. बघा, पॅरलल साठी हा वर्ड यूज करतो आपण, हा पॅरलल, आणि परपेंडिक्युलर साठी हा परपेंडिक्युलर इथे 90 डिग्री आणि पॅरलल म्हणजे सेम दोन लाईन्स. ठीक आहे, पॅरलल आणि हा परपेंडिक्युलर सिम्बॉल लक्षात घ्या. ओके, कधी म्हणायचे पॅरलल आणि परपेंडिक्युलर? इफ M1 = M2 lines are parallel. If M1 × M2 = -1 then lines are perpendicular to each other. ओके, राईट. आता याच्यावरती डिपेंडंट एक्झाम्पल्स घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल, example number 1. First, show that 2x - 3y = 4 and 4x - 6y = 7 are parallel lines. या दोन लाईन्स कशा आहेत दाखवायचे? पॅरलल.
पॅरलल आहेत म्हणजे त्यांचे स्लोप कसे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप सेम आला तर आपण म्हणून या लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, सोल्युशन बघा. लाईन 1 L1, लाईन 1 काय आहे, 2x - 3y = 4. व्हॉट अबाउट लाईन 2? लाईन 2 आहे 4x - 6y = 7. चला लाईन 1 चा स्लोप काढा. कंपेअर विथ, कशासोबत कंपेअर करणार, ax + by + c = 0. So a = 2, b = -3, c = -4. c ची गरज पण नाहीये पण तरी आपण लिहितो. याला कंपेअर करा, ax + by + c = 0. So a = 4, b = -6, c = -7. 7 ला लेफ्ट ला आल्यावर मायनस होतो, 4 ला लेफ्ट ला आल्यावरती मायनस होतो. राईट. स्लोप, पहिल्या लाईनचा स्लोप आहे म्हणून त्याला m1 म्हणून आपण. -a/b हा फॉर्म्युला आहे. मायनस a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -3. सो आन्सर इज 2/3. सो m1 = 2/3. m2, so slope = m2. m2 साठी सुद्धा सेम फॉर्म्युला, -a/b. So it is equals to minus a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू -6, 4/6. m2 ची व्हॅल्यू काय आली, 4/6. तुम्ही म्हणा 2/3 आणि 4/6 वेगळा आहे, वेगळा नाहीये. 4/6 ला काय लिहायचं, 2/3. याला 2 हा 3, 2/3 म्हणजे m1 ची व्हॅल्यू 2/3, m2 ची व्हॅल्यू सुद्धा 2/3. काय सांगता येईल, m1 आणि m2 सेम आहे. therefore as slopes are equal, therefore lines are parallel to each other. स्लोप सेम असल्यामुळे लाईन्स कशा आहेत, पॅरलल टू इच अदर. पहिल्या लाईनचा स्लोप, आता तुम्ही म्हणणार m1 आणि m2 का घेतलं, पहिली लाईन आहे L1 म्हणून तिला पहिल्या लाईनला पहिला स्लोप कन्सिडर केला, दुसऱ्या लाईनला दुसरा स्लोप कन्सिडर केला, m1 आणि m2. राईट, लक्षात येतं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2, सेकंड एक्झाम्पल बघा. शो दॅट द लाईन्स 5x + 6y - 1 = 0 and 6x - 5y + 3 = 0 are perpendicular to each other. त्या दोन लाईन्स कशा आहेत दाखवायचे आपल्याला, परपेंडिक्युलर. पहिला जो प्रॉब्लेम होता तो त्या दोन लाईन्स कशा दाखवायच्या होत्या, पॅरलल. तर एक लक्षात घ्या, जेव्हा पॅरलल लाईन्स असतील तेव्हा तुम्हाला हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. m1 = m2 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप. L1 लाईन L1 आणि लाईन L2 त्यांचे स्लोप जर सेम असतील तर ह्या दोन लाईन्स कशा असतील, पॅरलल. राईट. आणि जर त्या दोन लाईनचं स्लोपचं मल्टिप्लिकेशन म्हणजे m1 आणि m2 चं जर मल्टिप्लिकेशन -1 असेल तर ह्या दोन लाईन्स कशा असतील एकमेकांना, परपेंडिक्युलर. L1 इज परपेंडिक्युलर टू L2 म्हणजे हे सेकंड इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. म्हणजे आता काय करायचंय, पहिली लाईन आहे त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करा, दुसरी लाईन आहे दुसऱ्या लाईनचा स्लोप काढा, त्या दोन्हीचा प्रॉडक्ट घ्या. तर तो प्रॉडक्ट काय आला पाहिजे, -1 आला पाहिजे. हे जर आलं तर आपण म्हणू त्या दोन लाईन्स कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ओके, राईट. फर्स्ट सोल्युशन बघा. G1 लाईन 1 L1 म्हणलं तरी चालेल. लाईन 1 पहिली लाईन काय आहे, 5x + 6y - 1 = 0. कंपेअर विथ, कशासोबत कंपेअर करणार, ax + by + c = 0.
So what is value of A? A is equals to 5, B is equals to 6, C is equals to -1, right? So therefore, what about next step? Slope is equals to m1, आणि स्लोप काढण्यासाठी व्हेरी सिंपल फॉर्म्युला -a अपॉन b. सो मायनस a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 6, म्हणजे स्लोप काय आला -5/6. m1 is equals to -5/6, right? Now next L2, 6x minus 5y plus 3 is equals to 0. Compare with, परत सेम लाइन सोबतच कंपेयर करायचंय. ax plus by plus c is equals to 0. So a is equals to 6, b is equals to -5, c is equals to 3. सेकंड लाइनचा स्लोप आहे म्हणजे m2 म्हणायचं याला. सो स्लोप इज इक्वल्स टू m2. m2 इज इक्वल्स टू, परत सेम फॉर्म्युला -a अपॉन b. माइनस a ची व्हॅल्यू 6, b ची व्हॅल्यू -5. सो m2 इज इक्वल्स टू 6 डिवाइडेड बाय 5. स्लोप सेम आहेत का? नाही आहेत. म्हणजे निश्चित या लाईन्स पॅरलल आहेत का? नाही आहेत. आपल्याला काय दाखवायचे? या दोन लाईन कशा आहेत दाखवायचे? परपेंडिकुलर आहे दाखवायचे. सो देयरफॉर लेट अस कॅल्क्युलेट m1 into m2. m1 आणि m2 चा प्रॉडक्ट घ्या. m1 ची व्हॅल्यू -5/6 into m2 ची व्हॅल्यू 6/5. ऑब्वियसली हा 5 कॅन्सल, 6 कॅन्सल, म्हणजे ही व्हॅल्यू किती येते? -1. म्हणजे m1 into m2. m1 into m2 is equals to -1. What this implies? हे काय सजेस्ट करतं? लाइन्स आर परपेंडिकुलर टू ईच अदर. या दोन्ही लाइन्स कशा आहेत? एकमेकांना परपेंडिकुलर आहेत. लाइन्स आर परपेंडिकुलर टू ईच अदर. पहिला लाइन या लाइनचा स्लोप, दुसरी लाइन या लाइनचा स्लोप, आणि दोन्ही लाइनचा स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 आलं म्हणजे लाइन्स कशा आल्या? पॅरलल, सॉरी परपेंडिकुलर. हे जर दोन्ही टर्म सेम आले असते तर काय म्हणलं असतं आपण? या लाइन्स कशा आहेत? पॅरलल आहेत म्हणलं असतं. पण प्रॉडक्ट काय येतोय? -1. म्हणून ह्या दोन लाइन्स कशा आहेत? परपेंडिकुलर. असं म्हणता येणार नाही या दोन्ही लाईन ॲट अ टाइम पॅरलल असतील किंवा दोन्ही लाईन ॲट अ टाइम परपेंडिकुलर. पॅरलल असतील तर तुमच्या ह्या लाईनच्या अशा तरी पाहिजे किंवा लाईन्स अशा तरी पाहिजे, आणि परपेंडिकुलर म्हणलं तर त्या लाईन्स अशाच पाहिजे, एकमेकांना परपेंडिकुलर. नेक्स्ट एग्जांपल. Example number 3. Third example. Example number 3. Show that the lines 2x plus 3y minus 1 is equals to 0 and 3x minus 2y plus 6 is equals to 0 are परपेंडिकुलर टू इच अदर. परपेंडिकुलर म्हणलं की लाईनचा टर्म काय आला पाहिजे? त्या लाईनचे स्लोप्स काय आले पाहिजे? त्या स्लोपचं प्रॉडक्ट काय आलं पाहिजे? -1 आला पाहिजे. आणि पॅरलल म्हणलं की त्या दोन्ही लाईनचे स्लोप कसे आले पाहिजे? इक्वल. स्लोप इक्वल आले त्या दोन लाईन्स पॅरलल. स्लोप वेगवेगळे आले त्या दोन लाईन्स कशा घ्यायच्या? परपेंडिकुलर, राईट? त्या दोन्हीचा प्रॉडक्ट जर -1 आला तर परपेंडिकुलर, राईट? लाइन 1 2x plus 3y minus 1 is equals to 0. ax plus by plus c is equals to 0. a is equals to 2, b is equals to 3, c is equals to -1. स्लोप m1 फॉर्म्युला माहिती झाला आता सगळ्यांना. -a अपॉन b आहे, -2 अपॉन 3. तो m1 ची व्हॅल्यू -2/3. सिमिलरली m2 काढा. लाइन 2
सेकंड लाईन आहे 3x - 2y + 6 = 0. याला सुद्धा याच टर्म सोबत कंपेअर करा. ax + by + c = 0. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -2, c ची व्हॅल्यू 6, राईट. सो देअरफॉर स्लोप इज इक्वल्स टू m2. परत फॉर्म्युला तोच -a/b मायनस a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 2, -3/2 म्हणजे 3/2. So this is equals to m2. m2 is equals to 3/2. Let us check the product. m1 into m2 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. m1 ची व्हॅल्यू -2/3, m2 ची व्हॅल्यू 3/2. 2 2 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, म्हणजे ही व्हॅल्यू किती येते? -1. Therefore m1 into m2 is equals to -1. This implies lines are perpendicular to each other. Lines are perpendicular to each other. Lines are perpendicular to each other. याच पद्धतीनं चौथं एक्झाम्पल सॉल्व करा. Let us start the next example. Example number 4. काय आहे बघा example number 4. Find the value of k if the lines kx - 6y is equals to 9 and 6x + 5y is equals to 13 are perpendicular to each other. कोणत्या कोणत्या लाईन्स? kx - 6y is equals to 9 ही पहिली लाईन आहे. 6x + 5y is equals to 13 सेकंड लाईन. या दोन लाईन्स कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे ऑलरेडी त्यांनी म्हणले या दोन लाईन्स परपेंडिक्युलर दिलेले आहेत, तेव्हा तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची. परपेंडिक्युलर दिलेले आहेत म्हणजे ऑलरेडी हे इक्वेशन सॅटिस्फाय झाले. कोणतं? m1 × m2 = -1. म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय, तर तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे अगोदर m1 काढा, m2 काढा आणि त्या दोन्हीचा स्लोप -1 येतो, त्याच्यावरून k ची व्हॅल्यू फाइंड आउट होते, राईट. बघा सोल्युशन. L1 kx - 6y -9 is equals to 0. +9 ला -9 घेतला. कंपेअर विथ ax + by + c is equals to 0. a is equals to k, b is equals to -6, c is equals to -9. तुम्ही म्हणणार सी लागणारच नाहीये. सी आपल्याला नंतर जेव्हा आपण इंटरसेप्ट साठी वेगळा फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी सी लागतो, म्हणून मी सध्या लिहितोय सी ची व्हॅल्यू पण. Therefore slope m1 -a/b. What is value of m1? -k divided by -6. म्हणजे ही व्हॅल्यू किती येते? k/6. m1 ची व्हॅल्यू काय आली? k divided by 6. L2. What is line 2? 6x plus 5y plus 13 ला लेफ्ट लाइन ला -13 is equals to 0. Compare with ax plus by plus c is equals to 0. याच्या सोबत कंपेअर करा. म्हणजे a ची व्हॅल्यू 6, b ची व्हॅल्यू 5, c ची व्हॅल्यू -13. सेकंड लाईनचा स्लोप सांगा. सो स्लोप इज इक्वल्स टू m2. फॉर्म्युला तोच -a/b. सो m2 इज इक्वल्स टू -6/5. ही झाली m2 ची व्हॅल्यू, -6/5. ही झाली m1 ची व्हॅल्यू. सो राइट. देयरफॉर ॲज लाइन्स आर perpendicular, and lines are perpendicular, therefore काय लिहिता येईल? लाइन्स परपेंडिक्युलर आहे त्याचा अर्थ काय आहे? या दोन्हीचं प्रॉडक्ट m1 × m2 या दोन्हीचं प्रॉडक्टची व्हॅल्यू किती येते? -1 येते. m1 ची व्हॅल्यू आहे k/6, m2 ची व्हॅल्यू आहे -6/5 इज इक्वल्स टू -1. काय कॅन्सल होऊ शकतं? मग हा 6 कॅन्सल होतो, म्हणजे -k/5 इज इक्वल्स टू -1. दोन्ही साईडचा निगेटिव्ह सुद्धा काय होतो? पॉझिटिव्ह होतो. म्हणजे k/5
इज इक्वल्स टू 1. म्हणजेच काय लिहिता येईल? k इज इक्वल्स टू 1 इंटू 5, 5 इंटू 1 म्हणजे 5. सो k इज इक्वल्स टू 5. k ची व्हॅल्यू किती आली? 5.